तर गदाधारी भीमापेक्षा ग्रंथधारी भीम हा नेहमी शक्तिशाली असतो। आज जो विषय किंवा ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो विषय आहे शिवराय ते भीमराय। खरं जर जो विषय दिलाय तो खूप मोठा असा लांबचा पल्ला किंवा प्रवास आहे। तो 1 तासात 2 तासात नवे जरी पुस्तक लिहिलं तरी त्या पुस्तकामध्ये शब्दबद्ध करण्यात येणार नाही असा हा विषय आहे। कारण की शिवराय ते भीमराय हा आपण म्हणू शिवराय आणि भीमराय हे दोन एक ध्रुव असतील, पण ते ध्रुव नाहीयेत, तो एक प्रवास आहे, ती एक माला आहे। आणि शिवराय ते भीमराय या मालेतील जे मणी आहेत, शिवराय ते भीमराय या मालेतील जे मणी आहेत ते सुवर्ण मणी आहेत आणि ते एका धाग्यात गुंफलेले आहेत। शिवराय ते भीमराय या मालेतील 4 मणी कोणते तर पहिला मणी शिवराय म्हणजे छत्रपती शिवप्रभू, दुसरा मणी महात्मा ज्योतिराव फुले, तिसरा मणी राजर्षी शाहू महाराज आणि चौथा मणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हा जो 4 जणांचा प्रवास आहे तो खूप असा खडतर प्रवास आहे आणि तोच प्रवास मी आता माझ्या शब्दातून तुमच्याशी मांडणार आहे। तर आपण शिवरायांपासून सुरुवात केली तर शिवरायांचा काळ हा ऐतिहासिक काळ, मध्ययुगीन काळ असं त्याला म्हटलं जातं। आणि हा जो हे जे 4 मणी आपल्याला गुंफायचे आहेत, शिवराय, भीमराय, ज्योतिराव आणि राजर्षी शाहू महाराज हे जे 4 मणी आपल्याला गुंफायचे आहेत तो एकाच धाग्यामध्ये गुंफायचे आहेत आणि त्यामध्ये अजून एक धागा, असे 2 धाग्यांची ही माला होणार आहे। ते 2 धागे म्हणजे समानता आणि सुधारणा। या 4ही जणांनी समानतेसाठी आणि सुधारणेसाठी जे प्रयत्न केले तेव्हा ते एका मालेमध्ये येतात। आता आपण शिवरायांकडे जर पाहिलं तर शिवरायांनी समानता आणण्याचा कुठे प्रयत्न केला? शिवरायांनी समानता कुठे आणली? शिवरायांनी समता कशी आणली स्वराज्यामध्ये? तर शिवरायांनी स्वराज्यामध्ये समता कशी आणली तर शिवरायांपूर्वीचा जो काळ होता तो काळ होता वतनदारांचा आणि जहागीरदारांचा। आणि त्या काळामध्ये वतनदार वेगळे आणि रयत वेगळी, वतनदार श्रीमंत, रयत गरीब, वतनदार उच्चवर्णीय, रयत सामान्य, असा हा जो काळ होता। जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्य निर्माण केलं तेव्हा त्यांना त्यांच्याच बांधवांनी स्वतःला 96 कुळी किंवा भोसले घराण्याचे नातेवाईक म्हणणाऱ्यांनी सुद्धा विरोध केला होता। शिवाजी महाराजांनी या वतनदाराचं कंबरडं मोडण्याचा प्रयत्न केला आणि कंबरडं कसं मोडलं? सगळी वतनदारी पद्धत रद्द केली। हे जे वतनदार असत ते राहत मोठ्या वाड्यामध्ये, रयत राहत झोपडीमध्ये, वतनदार राहत गढीमध्ये, रयत राहत असे साध्या घरामध्ये। पण शिवाजी महाराजांनी सगळ्या वतनदारांचे कोट किल्ले काय असतील गढ्या त्या पाडल्या आणि आर्थिक समानता आणण्याचा प्रयत्न केला। आपण जर शिवरायांच्या सुधारणेबद्दल बोलायला गेलो तर त्यांच्या आर्थिक सुधारणांना आजपर्यंत सुद्धा कोणी चॅलेंज करू शकत नाही किंवा आव्हान देऊ शकत नाही। अशा कोणत्या सुधारणा केल्या शिवाजी महाराजांनी? तर पहिली सुधारणा केली त्यांनी शेतसारा पद्धतीमध्ये सुधारणा केली। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवरायांनी काय केलं? जमीन मोजण्यासाठी एक शिवशाही काठी असे, त्या शिवशाही काठी कशी असायची? 5 हात आणि 5 मुठी लांब ही शिवशाही काठी असायची। अशा 20 काठ्या मिळून 1 बिघा जमीन व्हायची आणि 120 बिघा जमीन म्हणून 1 चावर असा त्याचं एकक होतं जमीन मोजण्याचं। याच्यामध्ये सुधारणा केली पण नुसते जमीन मोजून ते थांबले नाहीत, त्यांनी काय केलं? पुढे गेले त्याच्या। मग आता ती जमिनीचा दर्जा ठरवायचा, त्या जमिनीमध्ये कोणती पिकं येतात, ती पिकं कोणती, त्या पिकांना भाव काय मिळणार, अशा पद्धतीने त्या शेतकऱ्याचा शेतसारा ठरवला जायचा। आणि एखाद्या शेतकऱ्याला जर कर्ज लागलं तर शिवाजी महाराज स्वराज्यातून किंवा दौलतीतून कर्ज द्यायचे आणि त्यांच्या पीक कर्जामध्ये आणि शिवाजी महाराजांचे जे पीक कर्ज होतं किंवा ज्याला आपण तगाईचं कर्ज म्हणतो, त्या तगाईच्या कर्जामध्ये आणि आता आपल्या राज्यामध्ये असलेल्या तगाईच्या कर्जामध्ये आपण जर फरक केला तर शिवाजी महाराज हे आपल्या कर्जाची वसुली 4 ते 5 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये करायचे।
आणि आपण सध्या काय करतोय, एकाच वर्षामध्ये शेतकऱ्याला कर्ज भरावं लागतंय. शिवाजी महाराजांनी 4 ते 5 वर्षाचे हप्ते का बरं ठेवले होते, तर शिवाजी महाराजांनी 4 ते 5 वर्षाचे हप्ते ठेवले होते कशासाठी, तर एकाच वर्षात जर कर्ज वसूल करायचं म्हटलं तर शेती ही पूर्ण पावसावर अवलंबून असायची. शेती ही पूर्ण पावसावर अवलंबून असायची आणि समजा एखाद्या वर्षी आपण कर्ज दिलंय आणि पाऊसच नाही पडला आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर तो कर्ज कुठून फेडेल. म्हणून ते कर्ज फेडण्यासाठी शिवराय 4 ते 5 वर्ष त्या कर्जाचे हप्ते घ्यायचे. अजून जेव्हा एखादा महापुरुष निर्माण होतो किंवा महापुरुष जन्माला येतो तर महापुरुष हे परिस्थितीने जन्माला घातलेले असतात. शिवाजी महाराज ज्यावेळी बंगळुरूहून पुण्याला आले त्यावेळी परिस्थितीच अशी होती. स्वराज्यामध्ये पुण्याच्या जहागिरीमध्ये गाढवाचा नांगर फिरवला होता आणि गाढवाचा नांगर फिरवला होता. सगळं पुणे शहर, पुणे नगर उजाड करून टाकलं होतं. शिवरायांच्या वडिलांची ती जहागिरी होती. आणि जेव्हा जिजामाता शिवरायांना घेऊन पुण्यामध्ये आल्या तर सगळीकडे उजाड झालेलं, पडलेली मंदिरं, पडलेली देवळं असं सगळं दिसत होतं त्यांना. मग तेव्हा बाल शिवाजीला आश्चर्य वाटलं, हे आपली जहागिरी, ती कशी सुखाने, समाधानाने, समृद्धीने लोक राहायला हवे तिथं, आणि इथे तर आपण आलोय आणि इथे एक माणूस दिसत नाही, एक घर सुद्धा दिसत नाही. आणि त्यांनी कुतूहलाने शिवाजी महाराजांनी जिजाऊंना प्रश्न केला, माँसाहेब आपल्याला राहायला इथे कुठे वाडा दिसत नाही, आपण वाडा कुठे शोधायचा. तेव्हा जिजाऊ त्यांना म्हणाल्या होत्या, बाळराजे, मोठी माणसं वाडा शोधून राहत नाहीत तर ती वाडा बांधून राहतात. स्वराज्याची आणि नवनिर्मितीची कल्पना बाळकडू शिवाजी महाराजांना कोणी दिलं होतं, हे बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडून आलं. आणि आपण हे महापुरुष जे आहेत ते काय केलेले आहेत, बंदिस्त केलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले हे फक्त माळ्यांपुरतेच मर्यादित राहिले. शिवाजी महाराज मराठ्यांपुरतेच मर्यादित राहिले. बाबासाहेबांचं संविधान संपूर्ण भारतीय जनतेने स्वीकारलं तरी सुद्धा भारतरत्न, विश्वरत्न बाबासाहेब आज फक्त कुणापुरते मर्यादित राहिले, फक्त दलितांपुरतेच मर्यादित राहिले. आणि या मर्यादा ओलांडायचं काम आज आपण या जयंतीच्या माध्यमातून करत आहोत. असा हा जो इतिहास आहे शिवरायांपासून भीमरायांपर्यंतचा, शिवराय गेल्यानंतर संभाजी महाराजांनी सुद्धा या सनातनी वृत्तीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. शिवरायांना ज्यावेळी म्हणतात की शिवराय हिंदू राजे होते किंवा हिंदू धर्माचं जे अधिष्ठान त्यांना लाभलं होतं त्यामुळे ते यशस्वी झाले, पण असं काही नाही. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा हिंदू राजे होते, पण शिवरायांइतकं यश त्यांना लाभलं नाही. हिंदू मुसलमान हा जो भेद होता तो कधी त्या कारणामुळे झालंच नाही. युद्धाचं कारण हे धर्म हे कधी नव्हतंच. युद्धाचं कारण असायचं जाचक व्यवस्था. असं म्हणतात की मोहम्मद तुघलकाने मंदिरं पाडली किंवा बऱ्याच वेळा स्वाऱ्या केला आणि त्याच्यामध्ये मंदिरांवर हमला केला. तर मंदिरं पाडण्याचं किंवा मंदिरं लुटण्याचं जे कारण आहे त्या काळातलं, तर मंदिरं ही केवळ धर्मकेंद्र नव्हती, ती एक संपत्तीची केंद्र होती. सर्वात अधिक संपत्ती कुठे सापडायची, शत्रूंना, ती या मंदिरांमध्ये सापडायची. त्यामुळे जे डोंगरातलं एखादं उजाड वैरान मंदिर आहे जागेतलं की जिथं कोणी जात नाही, कधी पूजा होत नाही, अशी मंदिरं कधी शत्रूंनी पाडली नाहीत. आता शिवाजी महाराज धर्मश्रद्ध होते किंवा त्यांची धर्मावर श्रद्धा होती हे मान्य आहे, पण शिवाजी महाराजांची जी धर्मश्रद्धा होती ते कधी दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नसत. शिवाजी महाराजांच्या पदरी जर आपण पाहिलं तर सिद्दी हिलाल, मदारी मेहतर यांसारखे मुसलमान सरदार सुद्धा होते आणि त्या सर्वांवर विश्वास ठेवून स्वराज्याची दौलत उभी होती. आणि हे सरदार फक्त एकच सरदार होता का त्यांच्यासोबत? नाही, त्यांच्यासोबत, सरदारांसोबत त्यांचे शिपाई सुद्धा होते. आपण जर पाहिलं
अकबराच्या काळात, शहाजहानच्या काळात 22.5 म्हणजे 22.5% सैन्य हे हिंदू होतं. औरंगजेब ज्यावेळी गादीवर आला त्यावेळी सुरुवातीला 16% सैन्य हे हिंदू होतं आणि औरंगजेब ज्यावेळी त्याचे निधन झाले त्यावेळी हिंदू सैन्याची संख्या किंवा प्रमाण हे 31% झालं होतं. म्हणजे हे भेद हिंदू मुस्लिम कधी नव्हतेच. हिंदू मुसलमान म्हणून कधी लढायाच झाल्या नाहीत. आणि आपण जर म्हणतोय ना की हिंदू देवतांचा विटाळ केला, मुस्लिम सैन्य हिंदू देवतांचा विटाळ केला किंवा हिंदूंची देवळं लुटली, तर ते लुटण्यामागचं कारण असायचं. कारण की हे जे अरबी फारसी सैन्य असायचं त्यांना पगार दिला जात नसे, तर त्या काळात लुटीतला वाटा दिला जात असे. समजा एखाद्या सैनिकाने 100 किलो सोनं लुटलं तर त्याचा पगार म्हणून त्याचा काही वाटा असेल तो ठरलेला दिला जात असे. हे कारण होतं देवळं लुटण्यामागे. आणि असं म्हणतात की बाबा मुस्लिमच हिंदूंच्या देवळाचा विटाळ करत होते, तर असंही नाही. कल्हण याचा जो राजतरंगिणी नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, काश्मीरमध्ये हर्षदेव नावाचा जो राजा होता तो हिंदूंची देवळं सुद्धा संपत्तीसाठी लुटत होता आणि त्या ज्या सोन्याच्या मूर्ती असायच्या त्याच्यावर विष्ठा आणि मूत्र शिंपडून काय केलं जायचं, मग ते सोनं शुद्धीकरणासाठी किंवा वितळवण्यासाठी घेतलं जायचं. हा हिंदू राजांनी हिंदू राजांचा केलेला द्वेष होता. आपण त्या काळातले जे धार्मिक भेद होते किंवा ज्या धार्मिक लढाया होत्या त्या मुस्लिमांमध्ये सुद्धा झालेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या लढाया सुद्धा हिंदू राजांविरोधात झालेल्या आहेत. मग आपण शिवरायांना फक्त धर्माच्या चौकटीत बंदिस्तच का करायचं? शिवाजी महाराजांनी ज्या समानतेसाठी आणि सुधारणासाठी लढाया केल्या, ज्या लढाया होत्या ती फक्त त्याला कारण होतं जाचक व्यवस्था, रयतेचं होणारे हाल. हीच त्याच्या मागे अव्यवस्था हीच त्याच्या मागे कारण होतं. आपण जर शिवरायांचा काळ सोडून थोडंसं पुढे आलो तर पेशवाईमध्ये तर मात्र मानवतेला पूर्ण काळीमाच फासण्यात आला होता. म्हणजे मानवतेचा मा सुद्धा त्या ठिकाणी उरलेला नव्हता. हे पेशवाईमध्ये घडत होतं. पेशवाईमध्ये जर एखाद्या दलित बांधवाला कपडे घ्यायचे झाले तर ते कसे घेतले जात त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कपडे घेण्यासाठी तो माणूस काय करायचा, त्या कपड्याच्या दुकानासमोर उभा राहायचा. तो दुकानदार त्याला दुकानातूनच कपडा दाखवला जायचा. मग त्याने कपड्याची चॉईस करायची, कपडा निवडायचा आणि तो कपडा नवीन कपडा त्या दलित बांधवास न देता त्या कपड्याला चिखल माखला जायचा आणि तो कपडा जुना करून मगच दलित बांधवांना दिला जायचा. हा होता इतिहास शिवरायांपासून आपण पेशवाईमध्ये कसा फरक पडत गेला तसा तो इतिहास बदलत गेला. आणि हे सगळे धर्म मार्तंडांनी धर्माचं स्तोम माजवलं. शिवराय असं म्हणायचे की दुसऱ्या धर्माची बदनामी करून माझा धर्म श्रेष्ठ आहे असं मी कधीच म्हणू शकत नाही. आता हिंदू मुस्लिमातला किंवा शिवाजी महाराजांची जी धर्मसहिष्णुता आहे, जर सैन्याला त्यांनी आपल्या कडक आदेश दिले होते कोणत्याही मशिदीला धक्का लावला जाऊ नये, कोणत्याही मशिदीला धक्का लावला जाऊ नये आणि एखादी कुराणाची प्रत हाती लागल्यास ती तशीच शिवरायांजवळ आणून द्यावी. हे झालं शिवाजी महाराजांच्या समानतेबद्दल आणि धर्मसुधारणेबद्दल. आता स्त्रीला सन्मान देणं किंवा स्त्री पुरुष समानता शिवाजी महाराजांनी कशी आणली? तुम्हाला रांझ्याच्या पाटलाचा इतिहास माहिती आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा इतिहास माहिती आहे. पण 1678 साली शिवाजी महाराजांचा एक सरदार होता सकुजी गायकवाड, त्याने बेळवाडीचा किल्ला हस्तगत करण्यासाठी किल्ल्याला वेढा दिला आणि त्या किल्ल्याची किल्लेदार होती सावित्रीबाई देसाई, ही स्त्री किल्लेदार होती. त्या वीरांगणेने 27 दिवस किल्ला लढवला. त्या वीरांगणेने 27 दिवस किल्ला लढवला. अखेर सकुजी गायकवाडांनी तो किल्ला जिंकला. पण आपल्या विजयाचा उन्माद त्यांना आवरला नाही आणि त्यांनी सावित्रीबाईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
शिवरायांनी काय केलं, त्या सकुजी गायकवाडांचे डोळे काढले आणि त्याला मरेपर्यंत बंदिवासात ठेवलं. असे होते शिवाजी महाराजांची स्त्री पुरुष समानता. आणि ही स्त्री सुधारक वृत्ती ज्याच्यामध्ये असते तोच काळाच्या कसोटीवर टिकतो. आपण काळातून थोडे थोडे काळाच्या पुढे पुढे जात जाऊया. ज्योतिबांकडे येऊया. ज्योतिबांना आपल्या स्वत्वाची जाणीव केव्हा झाली बरं? ज्योतिबा एकदा आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले आणि लग्नाच्या वरातीत सगळे ब्राह्मण भूदेव त्यांच्या सोबत चालत होते आणि हा माळ्यांचा एकच इसम किंवा एकच व्यक्ती त्याच्यामध्ये होता. त्या धर्ममार्तंडांनी त्यांच्या सोबत चालता चालता ज्योतिबांना ओळखलं आणि म्हणाले, का रे कुणबटा, माजलास काय, भूदेवांच्या सोबत चालतोस? ज्योतिबा तसेच तडक घरी आले. रागाने त्यांचा जळफळाट झाला होता. तेव्हापासून त्यांच्या मनात विचार आला, आपण यांच्यासोबत शिकलो तरी काही उपयोग नाही, यांच्यापेक्षा जास्ती शिकलो तरी काही उपयोग नाही, आपल्या हक्कांसाठी आपल्याला लढायलाच हवं. मग जे संस्कार म्हणतात, आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार आहेत. त्या 16 संस्कारांमध्ये एक विरोधाभास तुम्हाला सांगतो. त्या 16 संस्कारांमध्ये एक अक्षरारंभ म्हणून 12वा संस्कार आहे. त्या 12व्या संस्कारामध्ये अक्षरारंभामध्ये काय करायचं असतं, मुलाला त्याच्या 5व्या वर्षी शिक्षणाचा त्याचा आरंभ करायचा असतो. त्या मुलाच्या शिक्षणाचा आरंभ वयाच्या 5व्या वर्षी करायचा असतो. मग हे सगळे हिंदूच होते. हिंदू महार, हिंदू माग, हिंदू माळी, हिंदू साळी, हे सगळे हिंदू धर्माचे होते. मग ही हिंदू धर्माची व्यवस्था वेगळी का? हिंदू धर्माचे संस्कार फक्त ठराविक वर्गावरच का केले जात होते? ज्योतिरावांनी अभ्यासास सुरुवात केली आणि जेव्हा माणूस वाचतो तेव्हाच माणूस सुधारतो. जेव्हा माणूस वाचतो तेव्हाच माणूस सुधारतो. एक छोटासा 15 ते 20 पानांचा ग्रंथ थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन म्हणजे मानवाचे हक्क त्यांच्या वाचनात आला आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवला आणि ते ज्योतिबाचे ज्योतिराव झाले आणि ज्योतिरावांचे महात्मा झाले. समता आणि सुधारणा, समानता आणि सुधारणा हा एकच धागा. 1807 माणूस 1890 पर्यंत आपल्या वयाच्या 63व्या वर्षापर्यंत अविरत फक्त सर्वसामान्यांसाठी लढत राहतो. तोच महात्मा म्हणून गणला जातो. ज्योतिराव, मला तुम्हाला सांगावंसं वाटते, खेदाची गोष्ट आहे की ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब यांची जी चरित्र आपणास वाचावयास मिळतात त्या डॉक्टर धनंजय कीर यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. याही पेक्षा कुठलं तरी चांगलं चरित्र किंवा चांगलं लेखन केलेलं चरित्र माझ्या हातात पडावं अशी थोडीशी माझी आशा आहे. जेव्हा आपण महापुरुषांची चरित्र वाचतो तेव्हा त्यांच्या गुणांचा, त्यांच्या सद्गुणांचा आपण अंगीकार करण्याचा प्रयत्न करत असतो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समकालात 1874 साली जन्माला आलेले राजर्षी शाहू महाराज, राजर्षी, राजा आणि ऋषी यांचा जिथं संगम झालेला आहे ते राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात आपला खरा क्षत्रिय धर्म नसून किंवा क्षत्रिय धर्म नाही किंवा त्यांच्यावर जे संस्कार पौरोहित्य विधी करण्याचं होतं ते ब्राह्मणांनी नाकारलं आणि मग ते नाकारल्यानंतर मग त्यांच्यामध्ये समानतेची ज्योत प्रज्वलित झाली. असाच एक प्रसंग शिवरायांच्या आयुष्यात आला होता. शिवरायांचे मेव्हणे बजाजी नाईक निंबाळकर यांचं त्यांनी धर्मांतर करून त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला होता, मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्यांना पुन्हा स्वधर्मात घेतलं आणि शिवाजी महाराज फलटणच्या मंदिरात दर्शनासाठी गेले तर तेथील पुजाऱ्यांनी काय केलं, त्या पुजाऱ्यांनी शिवाजी महाराजांना दारातच अडवलं आणि म्हणाले, तुम्हाला प्रायश्चित्त घेतल्याशिवाय मंदिरात प्रवेश नाही. आता प्रायश्चित्त याचा अर्थ होतो शिक्षा. राजाला सुद्धा अडवण्याची हिंमत त्या काळी या धर्मामध्ये होती. मग धर्माच्या पलीकडे कुणीतरी गेलं पाहिजे, जातीच्या पलीकडे कुणीतरी गेलं पाहिजे
तेथून हे सुधारकांचे विचार सुरू होतात. राजर्षी शाहू महाराजांनी महार वतने रद्द केली. पुन्हा आरक्षण जे पहिल्यांदा दिलं, ज्यांना आरक्षणाचं जनक म्हणावं असे कोण होते? शिवाजी महाराजच होते. महात्मा फुले यांनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये लिहिलेलं आहे की कोणताही धर्म तुम्हाला सत्याची प्राप्ती किंवा सत्याचा साक्षात्कार करून देऊ शकत नाही. कोणताही धर्म त्यांचा शेवटचा जर सार काढला तर ते शेवटी एकाच सत्यापर्यंत येतात की मानव सर्वश्रेष्ठ आहे आणि मानवता हाच खरा धर्म आहे आणि दगडामध्ये देव नाही. हे फक्त मध्यस्थांकडूनच जे काय होतंय त्यांचा भांडाफोड त्यांनी आपल्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. गुलामगिरी ग्रंथ त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडले. सार्वजनिक सत्यधर्मातून त्यांनी सर्व सत्याची ती पोरे म्हणजे सगळे जे गोष्ट आहेत, सगळ्या ज्या उत्पत्ती आहेत त्या सत्यामधूनच निर्माण झालेल्या आहेत. महात्मा फुलेंनंतर 1911 साली राजर्षी शाहू महाराजांनी काय केलं? आपल्या संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यांनी जे किंवा जे संघ स्थापन केले त्यांच्या नावातच सर्व काही होतं. सत्यशोधक समाज. बाबासाहेबांच्या वृत्तपत्राचं नाव बहिष्कृत भारत, जनता, मूक नायक, त्यांचं नावच असं होतं या वृत्तपत्रांचं की नुसतं नाव जरी ऐकलं तरी विरोधकांना हुडहुडी भरल्याशिवाय राहत नसायची. आता आपला विषय होता की यांचा लढा फक्त समतेविरुद्ध होता आणि विशिष्ट जाती धर्मासाठी त्यांचा लढा नव्हता. जाचक व्यवस्थेविरुद्ध लढा होता. धर्म सुधारणांसाठी लढा होता. जेव्हा बाबासाहेब निवडणुका लढवत होते तेव्हा त्यांनी दलितांविरुद्ध दलित उमेदवार दिला, कारण की त्या उमेदवारांची पात्रता पाहून नुसतं राजकारण बाबासाहेबांनी केलं नाही. जेव्हा बाबासाहेब बडोदा संस्थानात नोकरीला गेले तेव्हा त्यांना राहण्यात जागा मिळत नव्हती. त्यांनी एका धर्मशाळेमध्ये पारशी वेश धारण करून किंवा आपण पारशी धर्म स्वीकारला आहे असं करून ते त्या ठिकाणी राहत होते. म्हणजे मनुष्य शिकला तरी त्याला त्या काळी किंमत राहत नव्हती. एक दलित मुलगा विलायतेवरून शिकून येतो म्हणजे खूप मोठी गोष्ट, पण तरी सुद्धा बाबासाहेबांना या गोष्टीचा खूप त्रास सहन करावा लागत होता. बाबासाहेबांचं संविधान हीच बाबासाहेबांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणायला हवी, कारण की बाबासाहेबांनी कधीही एका विशिष्ट गटाला कधीच महत्त्व दिलं नाही. त्यांचा जे विचार होते ते समानतेसाठी त्यांनी ते विचार मांडले. आपण जर घटना पाहायला गेलं तर कलम 12 ते 35 या कलमांमध्ये आपल्याला जे हक्क दिलेले आहेत घटनेने, त्या मूलभूत हक्कांमध्ये पहिल्यांदा हक्क कोणते आहेत? कलम 12 ते कलम 18 मध्ये जर आपण पाहिलं तर ते पहिले हक्क समानतेचे हक्क आहेत. आणि समानतेनंतर कलम 19 ते 22 पर्यंत कसले हक्क आहेत? स्वातंत्र्याचे हक्क आहेत. कारण समानतेशिवाय स्वातंत्र्याला आधार नाही. म्हणून पहिल्यांदा बाबासाहेबांनी समानतेचे हक्क दिले आणि मग स्वातंत्र्याची कल्पना मांडली. त्यानंतर कलम 23-24 मध्ये त्यांनी काय केलं? शोषणाविरुद्धचे हक्क दिले. कलम 26 ते 29 मध्ये काय केलं? सांस्कृतिक हक्क दिले. आणि कलम 32 जो आहे तो घटनात्मक उपायांचा हक्क आहे. आता पूर्वीच्या काळी आपण जर पाहिलं तर ज्यावेळी आता म्हणतो देव विटाळला, एखाद्या देवळासमोर एखाद्या कुत्र्याने किंवा एखाद्या तत्सम प्राण्याने एखादा हाड ओढत आणला असेल तरी सुद्धा देवाला विटाळ व्हायला लागला. आणि आता काय व्हायला लागले? दंगे भडकायला लागले, मॉब लिचिंग सारखी प्रकरणं व्हायला लागली. पण त्या काळात एवढे विटाळ होऊन सुद्धा कधी दंगे होत नव्हते, कारण की त्या समाजामध्ये ज्योत प्रज्वलित झाली नव्हती. आणि हे जे सुधारक होते त्यांनी शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब असतील, त्यांनी कधी मोठे नेते किंवा मोठे पुढारी आपल्याला सोबत घेतले नाहीत. तर शिवाजी महाराजांचा सैनिक हा सामान्य शेतकरी होता आणि बाबासाहेबांचे
लढवय्ये जे होते ते कोण होते? सामान्य. असे हे समानतेचे धागे शिवरायांपासून भीमरायांपर्यंत जर आपण पाहिले तर हे धागे कधीही न तुटणारे आहेत आणि त्यांचा लढा हा फक्त समानतेसाठी होता. शिवाजी महाराज धर्मश्रद्ध होते, ज्योतिबा सुद्धा धर्मश्रद्ध होते, पण त्यांनी कधी धर्माचं अवडंबर माजवलं नाही आणि हे अविचारी नव्हते. हे लोक अविचारी नव्हते. शिवाजी महाराजांना जेव्हा एखादी लढाई करायची असायची, एखादा करार करायचा असायचा, तेव्हा शिवाजी महाराज फार विचारपूर्वक करायचे. मग कधी कधी असा प्रश्न विचारला जातो, जर बाबासाहेबांची सुद्धा अस्पृश्य हिंदू म्हणून गणना केली जात होती किंवा ते हिंदू होते, मग त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा कधी केली होती? 13 ऑक्टोबर 1956 रोजी नाशिक इथं बाबासाहेबांनी घोषणा केली होती, हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि बाबासाहेबांनी धर्मांतर केव्हा केलं? दीक्षा केव्हा घेतली? 14 ऑक्टोबर 1956 रोजी, बरोबर 21 वर्षाच्या कालावधीनंतर. त्या काळात बाबासाहेब काय करत होते? त्या काळात बाबासाहेब विशिष्ट धर्मांतरांचा, विशिष्ट धार्मिक तत्वज्ञानाचा अभ्यास करत होते. मग बाबासाहेबांना बौद्ध धर्मच का आवडला? बाबासाहेबांनी सर्व धर्मग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास केला. येशू जो ख्रिश्चनांचा देवता मानली जाते, तर जो येशू आहे, तर येशूचा संदेश काय आहे? मला ईश्वराचा पुत्र माना, तरच मी तुम्हाला काय करेल? ईश्वरापर्यंत घेऊन जाईल. भगवान कृष्ण काय म्हणाले? मीच देव आहे, माझाच आदर करा किंवा माझेच नाव घ्या. त्यानंतर पैगंबर काय म्हणाले? मी ईश्वराचा प्रेषित आहे, ईश्वराने माझ्याजवळ संदेश पाठवलेला आहे, मला ईश्वराचा प्रेषित माना, तरच मी तुम्हाला ईश्वराशी भेट घालून देईल किंवा अल्लाशी भेट घालून देईल. पण ज्यावेळी गौतम बुद्ध मृत्यूशय्येवर पडले होते, त्यावेळी त्यांच्या निर्वाण प्रसंगी त्यांच्या शिष्यांनी बुद्धांना विचारलं की आता आम्ही इतके दिवस तुमच्याजवळ ज्ञान घेतलं, शिक्षण घेतलं, अजून काही सांगायचे राहिले आहे काय? आणि तुमची ही निर्वाणीची वेळ नाही, निर्वाण करण्याची वेळ नाही, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला अजूनही ज्ञान द्या, आम्हाला अजूनही मार्गदर्शन करा. तेव्हा बुद्ध आपल्या शेवटच्या वेळी म्हणाले, तुमच्या ज्ञानेंद्रियांना जे दिसतं त्याच्यावरच विश्वास ठेवा आणि तुमच्या बुद्धीला पटेल तेच मान्य करा, असा बुद्धांनी विचार दिला. म्हणजे त्यांना बुद्ध काय म्हणायचं? ते बुद्धी प्रामाण्यवादी होते आणि इतर जे आहेत ते ग्रंथ प्रामाण्यवादी होते. आणि ग्रंथातील संकल्पना कालपरत्वे बदलत असतात, म्हणून बुद्धाचा विचार हा जगाला तारणारा विचार आहे. भीमरावांच्या एका गुरूंपैकी गौतम बुद्ध हे गुरु, त्यानंतर कबीर हे दुसरे गुरु आणि ज्योतिबा फुले हे तिसरे गुरु. असा हा जो आतापर्यंतचा प्रवास आहे तो शिवराय ते भीमराय हा जो प्रवास आहे तो आपण आता पाहिला. आता सध्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे मी पुन्हा एकदा या वडतुंबीच्या प्रतिष्ठानचं खूप आभार मानतो की त्यांनी हा अभिनव प्रयोग केला आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.